एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. वहिनी, तुम्हाला चहा देऊ का? अहो किती फेऱ्या मारताय तुम्ही घरात. नाही ग, चहा नकोय मला. संपदा आली की मी निघेन. जास्त उशीर झाला ना तर दुकानं बंद होती. कसली दुकानं ग? आई, मी आणि संपदा जाणार होतो ना. संपदा म्हणाली ती आधी हाफ डे घेते म्हणून. मग मगाशी ऑफिस मधनं फोन करून सांगितलं मी 6 वाजेपर्यंत येते. आणि अजून ही मुलगी नाही आली हो. अंजली, साखरपुड्यापासून फारच बेचैन झालीस ग. अगं अजून लग्न व्हायचंय, एवढ्यातच इतकी हळवी होऊ नकोस. अजून 4 मुली आहेत घरात. नाही आई, मी ठीक आहे. फक्त ही मुलगी वेळेवर आली ना म्हणजे झालं. जा, देवासमोर दिवा लाव म्हणजे बरं वाटेल तुला. हो. अहो, खूप अस्वस्थ झाल्यात वहिनी. हो, आम्हालाही दिसतंय ते. पण फार बागुलबुवा करू नका वहिनीच्या वागण्याचा. अहो पण होईल ठीक ती. तू आज जा. हा हा हा. काय झालंय काय सगळ्यांना आज? नाही असे कोड्यात का बोलतायत, वागतायत? ही संपदा रागवल्यापासून ना घरात कुणाचं चित्त थाऱ्यावर नाही. अरे जाईल तिचा पण राग. तुला काय माहित? अरे मी आपलं असं सहजच म्हणालो रे. म्हणजे लहानपणापासून संपदाला सवय आहे ना एवढ्या तेवढ्या कारणावरून फुरंगुटून बसायची. तशीच येईल मुळपदावर. ती बाई आली. माझ्याबद्दलच काहीतरी बोलत होतास ना. तुझं कौतुक करत होता तो. माझं कौतुक? आई, अरे आई, आई. घरात एक माणूस विचित्र वागायला लागलं ना की सगळ्या घरालाच लागण होते त्याची. आई, कोणीही विचित्र वागत नाहीये. मला काय वाटतं आई, आपण सगळे जरा एकत्र बसूयात. कोणाच्या मनात काही सलत असेल ना तर मोकळेपणे बोलूयात ना. हे असं तुटक वागणं बरोबर नाही. या घराला त्याची सवय नाही. वहिनी, स्वानंदी कुठे आणि संपदा आली घरी? संपदा फ्रेश होते आणि स्वानंदी जुईलीचा अभ्यास घेते. पण हे काय आहे? सांगते, सगळं सांगते तुम्हाला. अहो जरा स्वानंदीला घेऊन येता का प्लीज? हो, आलो. वहिनी तुम्ही या इथे. अच्छा इथे या, मग सगळं सांगते तुम्हाला. या. दागिन्याचेच बॉक्स आहेत ना ते? म्हटलं ना तुम्हाला आई, तुम्हाला आनंदच होईल. ठीक आहे, तुमचं चालू द्या. मी जरा आत जाऊन पडतो. भाऊजी हे बघा, कुठे जायचं नाहीये. हे बघून घ्या ना दोघांनी सुद्धा. बहिणी, हळद कुंकवाची बोटं तुम्ही लावा त्यावर. पण काय आहे?
अनिता हे काय आहे? मी म्हंटल नव्हतं दागिनेच असणार म्हणून. ते संपदासाठी आणि ते स्वानंदीसाठी. जरा बघू ना तुम्ही काय. नाही, एक मिनिट, हात नका लावू. वहिनी, देवाला दाखवता आधी. दाखवा देवाला दाखवा. धाकट्या भावानी कधी नव्हे ते मोठ्या भावाला काही न सांगता खरेदी केली आहे मोठी. दाखवा देवाला, आनंद होईल ना त्याला. दादा तू रागवलायस हे कळतंय मला, पण वहिनींना झालेलं दुःख नाही बघवलं आम्हाला. भर समारंभात जेव्हा आपली मुलगी आपल्याला झिडकारते ना, एकदा नाही 10 वेळा जेव्हा ती आपल्या आईकडे दुर्लक्ष करते ना, तेव्हा काय वाटतं ना आईला ते तुम्हाला नाही समजणार. त्यासाठी आईच व्हावं लागतं. आईच्या प्रेमालाच हे समजू शकतं. तू चुकीचा विचार करतेस अंजली. पहिली मुलगी म्हणून आईपासून सगळ्यांनी या संपदाचे लाड केले, लाडावून ठेवलं तिला. आणि आता तू तिच्यासाठी, तिच्या हट्टांसाठी माझ्याशी भांडतीस. मी तिच्या हट्टासाठी नाही, तिच्या हक्कासाठी भांडते. तिला जे हवंय ते आपण देऊ शकतोय हे मला माहितीये. तसं नसतं ना तर मीच तिला गप्प बसवलं असतं. रुपया आणि नारळ देऊन तिची पाठवणी केली असती. पण तसं नाहीये. आपण करू शकतोय पण करत नाहीये. हट्ट ती नाही, तुम्ही करताय. म्हणून तुला न विचारता केला कारभार आम्ही हा. नाही वहिनी, तुम्हीच द्या तुमच्या हाताने दोघींना. काकाने दिलेला आहे. काका मस्त आहे तुझा आहे. अजिबात नाही. काका हे करू शकला कारण त्याच्या पाठीशी दादा आहे. आणि अरे दादा, हे माझंही कर्तव्यच आहे ना. अशी मुलं आणि अशा सुना असतील ना तर माझ्यासारख्या म्हातारीला घराची काळजी करायचं काही कारण नाही. पण तू काळजी करणं सोडतेस का? टीव्ही बघत असताना सुद्धा भाजीत तिखट टाकलंय का, मीठ टाकलंय का म्हणून विचारतेसच ना. हो गप्प बसा ना तुम्ही. आईंची थट्टा करताय. काय ताळतंत्र आहे की नाही तुम्हाला? अगो आणि त्या का उगीच बोलतेस? बघा ना, माझ्या मुलींच्या कर्तव्य दक्ष काकाला. नाही, माझा धाकटा भाऊ आहे ना तो, त्याला फक्त मी बोलणार. हो, कॉलेजचा प्रिन्सिपल जरी झाला ना तरी त्याला बोलण्याचा अधिकार फक्त मला आहे. माझाही रुबाब कोणीतरी ऐकून घ्यायला हवा की नको? आमच्या बाईसाहेब काय आमचं ऐकून घेत नाहीत. पुरे ना. पण माझी स्वानंदी काहीच बोलत नाहीये. काय ग, काय झालं? मी काय बोलू आजी? घरातली सगळी मोठी माणसं लहान मुलासारखं वागताय. मग मी पण गप्प आहे, मोठ्या माणसासारखी. हा टोमणा मला आणि अनिताला आहे. नाही रे काका, पण मला सांग, हे एवढं सगळं करण्याची काय गरज होती? यासाठी तू एफडी मोडलीस ना?
आईने पण एफडी ऑलरेडी मोडली माझ्यासाठी, म्हणजे माझ्या दागिन्यांसाठी. काय हो बाबा. आई हे बघ, काका काकूंनी आता मला दागिने दिलेत. तू ना माझ्यासाठी बांगड्या कर, लेटेस्ट डिझाईनच्या. नाही संपदा, त्यात 2 बांगड्यांचे सेट्स नाही होणार. बांगड्यांकरता जास्त सोनं लागतं. आई आई मला नकोयत बांगड्या, तू कर ताईसाठी. मग झालं तर प्रश्नच भेटला. आई तिला नकोयत ग बांगड्या, तुम्हाला कर. संपदा, तू साड्यांच्या वेळेस सुद्धा असंच केलं होतंस. प्रत्येक वेळेस तू असंच करतेस. तुझी बाजू घेऊन मी चुकलेच आहे, पण आता बाबा जे बजेट देतील ना त्यातच खरेदी करायची. तुझं ना वाढतच चाललंय, पण दरवेळेस स्वानंदीच्या वाटचं काढून मी तुला देणार नाहीये. आई पण मला. संपदा, यापुढे तुझे कोणतेही फाजील लाड केले जाणार नाही. आई सुद्धा करणार नाही. काय पुरे ना, आता संपलंय ना. काय संपलंय? एवढी मोडलीतच ना. बाळू, अरे अरे बाळ, ऐक 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 ना, ऐक ना, मी काय म्हणते, तू त्या दिवशी साडीच्या दुकानाच्या बाहेर काय म्हणालेलास मला? बच्ची मावशी, तुम्ही कष्टाच्या पैशाने बसचं तिकीट काढता, पण हे लोक गॅरेज मधल्या गाड्या वापरतात, म्हणालास की नाही? हो, आमच्या ताई साहेब स्वभावाने कडक आहेत. एक पैसा इकडचा तिकडे केलेला त्यांना पसंत पडत नाही. त्या दिवशी त्या टाकून बोलल्या तुम्हाला, म्हणून मला वाईट वाटलं. मन राखण्यासाठी मी आपलं बोललो. म्हणजे मग गॅरेज मधल्या गाड्या उडवणं बरोबर आहे का? आता बरोबर की चूक हे सांगण्याची माझी लायकी नाही ना वच्छी मावशी. गॅरेज त्यांच्या मालकीचं आहे, ते तिथले नोकर नाही आहेत. हो ना, नोकर नाही आहेत ना, मग स्वतःच्या मालकीची गाडी का नाही वापरत? त्याचा विचार करत नाही मी वच्छी मावशी. अहो, गरीब माणूस आहे मी वच्छी मावशी. 10 वर्षाचा असताना दादासाहेब मला इथे घेऊन आले, त्यांच्याबद्दल बोललेलं मी खपून घेणार नाही. या खानदानी श्रीमंत आहेत हे जागीरदार. खरं आहे हे? हो, म्हणजे काय, मी पण शिरखेडचाच आहे. अहो, बक्कळ पैसा आहे यांच्याकडे. हे कशाला दुसऱ्यांच्या पैशावर डोळा ठेवतील? हा, ताईसाहेब थोड्या स्वभावाने तुसड्या आहेत, पण दुसऱ्याच्या पैशाची हाव नाही त्यांना. अरे पण मी काय सांगते, अहो जाऊ द्या ना वच्छी मावशी, मला कशाला एवढ्या चौकशा करताय? ताईसाहेबांना कळलं तर त्या मला ओरडतील. हा बाळू, बरोबर नाही वागलास तू माझ्याशी. तरी मी कसा वच्छी मावशीची गोड गोड बोलतोस रे? हो, बरोबरच बोलतोय वच्छी मावशी मी. हो, आडाणी माणूस मी वच्छी मावशी, पण बोलण्यातल्या गोडव्यापेक्षा खाल्लेल्या मिठाला जागणं एवढंच कळतं मला. येतो मी. अरे माझ्या कर्मा, आता ललितापेक्षा वर्तन नाटकी निघाला. काय करू ग ललिता मी तुझं? पुलिस स्टेशन नहीं समझे? इंद्रनील अजून कसा नाही आला? निलिमा, काही फोन आला होता का ग त्याचा? नाही आई, त्यांचा काही फोन नाही आलाय. आता साखरपुडा झालाय, आता काय मोकळीक मिळाले त्याला स्वानंदी बरोबर फिरायची. बरं नाही दिसत ते. जा त्याला फोन कर आणि सांग की घरी लवकर बोलवलंय. हो, तुमची पानं घेऊ का? उशीरच झालाय तुम्हाला जेवायला. बाळू बघेल आमच्या जेवायचं काय ते.
तो बाहेर गेलाय, आला नाही अजून. बाहेर गेला आणि अजून नाही आला? ते तर म्हणलाय. तू जा आधी फोन कर इंद्रनीलला, जा. हो आई. काय तुला काय झालं एवढं चिडायला? का चिडले? ऐका, जोपर्यंत देशपांड्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल खात्रीशीर माहिती मिळत नाही तोपर्यंत इंद्रनीलला स्वानंदीपासून लांबच ठेवायला हवं. काय बोलतेस काय तू ललिता? साखरपुडा झालाय त्यांचा. साखरपुडाच झालाय ना, लग्न मोडू शकतं. एवढा खर्च केला आपण साखरपुड्याला, लग्न मोडायच? वच्छी मावशीने देशपांड्यांच्या श्रीमंतीचं जे चित्र उभं केलंय आपल्या समोर, ते जर खोटं असेल तर हेच करायला लागणार. हे लक्षात येते का? अशाने बदनामी होईल, मुलीची तर जास्तच होते. आपली आहे का मुलगी? ज्यांची असेल ते पाहून घेतील. आणि असं काही होणे असं मलाही वाटतंय. आपण कसं वागायचं ठरवलंय लक्षात आहे ना तुझ्या? ते काय करशील ना ते सांभाळून कर. इंद्रनीलला संशय आला ना तर प्रॉब्लेम होईल. ते बघते मी काय करायचं ते. आई आहे मी त्याची. अशा ठिकाणी त्याचं लग्न जमवेन ना की सगळे खर्चही वसूल होतील आणि आपल्या गरजाही भागतील. ठीक आहे, वच्छी मावशींशी एकदा बोलून घे. मग त्यांच्याशी काय बोलायचं ना ते बोललेलीच आहे. मला वाटतं ना आपण वच्छी मावशींवर जरा जास्तच विश्वास ठेवलाय. जेव्हा आपल्याबद्दल चौकशी करत होत्या तेव्हाच आपल्या लक्षात यायला हवं त्यांच्या मनात काहीतरी खोट आहे. आई, नील भाऊजी निघाले. बर, तुम्ही जेवून घ्या, तो आला की जेवतो आम्ही. बर. हे बघ, हा विषय बंद. मी बघते काय करायचं. आईस्क्रीम ना मी आधी पण खूपदा खाल्लंय, पण ना आता तुझ्या बरोबर खाताना ना त्याची टेस्ट वेगळीच वाटते. हे बघ. पण हे ना खूप वेळा सांगितलं मला. बरं निघताय ना? कुठे? कुठे काय, आत्ताच वहिनीला नाही का म्हणालात की निघतोय? ते मी खोटं बोललो. आय मीन तुझ्या भाषेत खोटं बोललो. माझ्या मते एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. अजून तास दीड तास तरी तू आणि मी इथून काय हलत नाही. काय? नाही नाही, आणि आई पण वाट बघत असते. हे बरं, तुला आईची काळजी, माझ्या प्रेमाचं काय? त्याचं काहीच नाही. असं नाही, पण असं हे खोटं बोलणं बरोबर नाही. कम ऑन स्वानंदी, तुझ्या बरोबर 5 मिनिट मला एक्स्ट्रा मिळावीत म्हणून मी काही करू शकतो. तुला पटलं नाही का अजून? नाही ना? आजीचं शुगर फ्री आईस्क्रीम आणण्यासाठी मला कुठे जावं लागतं माहितीये? मग नका आणू ना आईस्क्रीम. असं खोटं वागायची काहीच गरज नाही. काय ग्रेट असतं यार तुम्ही मुली. हे सगळं मी तुला भेटण्यासाठी करतो, तुला कळत नाहीये ते. बघ ना, आणि तुझ्यासारख्या गोड मुलीला भेटण्यासाठी मला आजीसाठी शुगर फ्री आईस्क्रीम आणावं लागते. हे आता तुम्ही जे काही म्हणालात ते आजीने ऐकलं ना तर तिला खूप वाईट वाटेल. का? कारण तिला असं वाटतं तुम्ही हे सगळं तिच्यासाठी करता. कम ऑन, आजीला सगळं माहित असणार. तिला माहिती असणार की मी तुला भेटण्यासाठी हे सगळे बहाणे करतोय. परवा नाही का मी तुला भेटण्यासाठी पेपरवाला बनून आलो होतो. नाही नाही, माझ्या आजीला हे असले डावपेच नाही कळत. भोळी येते. काय डावपेच? तुला भेटण्यासाठी मी जे आयडियाज करतो तू त्यांना डावपेच म्हणतेस? तुम्ही ना खोटं बोलता. सांगा, बोलता की नाही खोटं? सगळ्यांना फसवता. पण मी सगळं का करतो तू बघतच नाही असते. तुला भेटण्यासाठी मी सगळं करतो, तुला कळत नाही का? एवढं चिडायला काय झालं? चिडलो नाहीये मी, मला राग आला. काय हसतेस काय तू? मग काय, मी चिडलो नाहीये, राग आलाय म्हणजे? तुला ना कदर नाहीये या सगळ्याची. मला फक्त एवढंच म्हणायचंय, हे असं खोटं बोलून. स्वानंदी प्लीज यार, प्लीज. ती सानिया मरत असते मला भेटण्यासाठी. मी तिला अवॉइड करतो. परवा तिला घेऊन डिस्क मध्ये जायचं होतं, मी नाही गेलो.
कोण सानिया? माझी US ची मैत्रीण. अरे माझ्याबरोबर वेळ घालवता यावा म्हणून ती काही करायला तयार. मग घेऊन जा तिला तुमच्या त्या डिस्कला. मला माहितीये संध्याकाळी सुरू होतात ना, घेऊन जा. तू गंमत करतेस का माझी? छे छे, गंमत नाही करत आहे, खरंच घेऊन जा. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुला काही प्रॉब्लेम नाहीये? ठीक आहे, तिला घेऊन जायचं का नाही हे मी ठरवेन. पण इथून पुढे तू मला फोन केल्याशिवाय मी तुला भेटायला येणार नाही हे कन्फर्म. हे घे तूच का. एवढं काय चिडायचं त्यात? खरं बोललं की राग काय तो सगळ्यांना.